नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 2.3 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 2.3 मध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आहे पुढील करणीच्या कोटी सांगा. आता त्यातला पहिला उपप्रश्न आहे, इथे आपल्याला दिलेला आहे 7 आणि 7 या वर्गमुळात 7 किंवा आपण याला कर्निस्थ 7 म्हणतो आणि कर्निस्थ 7 मध्ये या कोणामध्ये 3 संख्या दिलेली आहे. आता आपण अगोदर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण असं ही जी संख्या आहे याला कर्निस्थ संख्या म्हणतो. हे जे चिन्ह आहे याला आपण कर्णी चिन्ह असं म्हणतो. जेव्हा फक्त इथे कोणतीही संख्या नसते तेव्हा आपण आतापर्यंत याला वर्गमुळाचं चिन्ह म्हणून वापरलेलं आहे. परंतु इथे जेव्हा संख्या काहीच दिसत नाही तेव्हा तिथे दोन संख्या गृहीत धरलेली असते किंवा दोन संख्या आहे म्हणून त्याला आपण वर्गमुळाचं चिन्ह म्हणतो. पण इथे दोनापेक्षा इतरही संख्या असू शकतात, कोणत्याही धनसंख्या असू शकतात आणि म्हणून इथे या चिन्हाला कर्णी चिन्ह. त्यानंतर इथे जी संख्या दिलेली आहे ए, या ए या संख्येला कर्निस्थ संख्या असं म्हटलं जातं. ए ही कर्निस्थ संख्या आहे. इथे या कर्णी चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या असते तिला कर्निस्थ असा शब्द आहे, कर्निस्थ संख्या म्हटलं जातं. आणि या कोणामध्ये जी संख्या आहे ती या चिन्हाच्या कर्णी चिन्हाच्या या कोणामध्ये जी संख्या आहे ती कोणतीही यण नैसर्गिक संख्या असू शकते, 1 आणि 2 सोडून समजा. तर ती जी संख्या आहे त्याला त्या कर्णीची किंवा त्या कर्निस्थ संख्याची कोटी असं म्हटलं जातं. यन ही कोटी आहे आणि यांच्या जागेवर ज्या ज्या संख्या असतील त्याला आपण त्या कर्णी संख्येची कोटी म्हणणार आहोत. मग बघा उदाहरणामध्ये दिल्याप्रमाणे इथे कर्निस्थ 7 आणि इथे यांच्या जागेवर 3 संख्या दिलेली आहे म्हणजे या संख्येची कोटी 3 आहे. दुसरं उदाहरण पाहिलं आपण 5 कर्निस्थ 12. आता कर्निस्थ 12 मध्ये आपण जर पाहिलं तर इथे जो आपला आहे या कोणामध्ये कोणत्याही प्रकारची संख्या आपल्याला दिसत नाही. जेव्हा तिथे संख्या दिलेली नसते तेव्हा तिला 2 असं गृहीत धरलेलं आहे म्हणजे इथे संख्या नाही, त्याचा अर्थ आहे तिथे 2 ही संख्या आहे म्हणून या संख्येची कोटी 2 आहे. बघा 4 नंबरचं उदाहरण या 2 नंबरच्या उदाहरणाप्रमाणेच आहे. इथे जशी संख्या दिलेली नव्हती तशी इथे सुद्धा दिलेली नाही, त्याचाच अर्थ या संख्येची कोटी किती आहे? 2 आहे. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत हे सांगा. कर्णी संख्या ओळखण्यासाठी आपण पाहिलेल्या व्याख्येप्रमाणे बघा, जेव्हा यांची किंमत ही या दिलेल्या संख्याचं तेवढं व मूळ असतं, याचा अर्थ काय आहे, या कोणामध्ये जी संख्या दिलेली असती त्या संख्येचं तेवढं व मूळ असतं ते, आणि ते जर आपल्याला काढता आलं तर ती परिमेय संख्या असते. जर आपल्याला तितकं व मूळ काढता आलं नाही तर ती अपरिमेय संख्या म्हणजे कर्णी संख्या असते. आणि मग कर्णी संख्या असण्यासाठी आपल्याला आता बघावं लागेल या संख्यांचं एवढं व मूळ काढता येतं का. आता 51चं तिसरं मूळ आपल्याला काढता येत नाही म्हणजे मग ही 51 किंवा कर्निस्थ 51 ही कर्णी संख्या आहे. एक्कावन्नचं तिसरं मूळ आपल्याला माहित नाही किंवा आपण सांगू शकत नाही म्हणजे म्हणून कर्निस्थ 51 ही कर्णी संख्या आहे. आता बघा इथे 16चं चौथं मूळ आपल्याला काढता येतं. तर आपण जर समजा मूळ काढलं तर बघा 2 × 2 4, 4 2 8, 8 2 16 म्हणजे याचा अर्थ काय झाला, 16चं जे चौथं मूळ आहे ते किती आहे? 2 आहे. इथे आपल्याला ही 2 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. ती जर परिमेय संख्या असेल तर ती कर्णी संख्या नाही. क्रमांक 3 बघा, 81चे 5वे मूळ आणि 81चे 5वे मूळ आपल्याला काढता येत नाही कारण 81चं चौथं मूळ 3 आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला 5वं मूळ काढता येत नाही म्हणजे ही जी संख्या आहे ही कर्णी संख्या आहे. म्हणून 81चे 5वे मूळ
ही कर्णी संख्या आहे. चौथ्या उदाहरणामध्ये बघा, वर्गमुळात 256 इथे जी संख्या आहे ती 2 आहे आणि 256चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. 256चं वर्गमूळ मिळतं 16 आणि 16 ही परिमेय संख्या आहे, म्हणून ही कर्णी संख्या नाही. पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला 64चे घनमूळ विचारलेले आहे. 64चे घनमूळ आपल्याला माहिती आहे 4 गुणिले 4 गुणिले 4 केलं तर 64 उत्तर येतं. म्हणजेच 64 या संख्येचे घनमूळ 3 आहे आणि 3 ही सुद्धा परिमेय संख्या आहे, म्हणून ही 64चे घनमूळ 4 आणि 4 ही परिमेय संख्या आहे. सहावं उदाहरण 22/7 ही कर्निस्थ संख्या आहे. तिचे कोटी जी आहे ती 2 आहे, म्हणजे 22/7चे वर्गमूळ 22/7चे वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही, म्हणून ही कर्णी संख्या आहे. सराव संच 2.3 मधला प्रश्न तिसरा. खालील जोड्यांपैकी कोणत्या कर्णींच्या जोड्या सजातीय व कोणत्या जोड्या विजातीय आहेत ते ओळखा. सजातीय म्हणजे सारख्या प्रकारातल्या, विजातीय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या. आता ज्या कर्णींच्या जोड्या आहेत त्याच्यामध्ये बघा, आपल्याला पहिला अंक दिलेला आहे कर्निस्थ 52 आणि कर्निस्थ 52 आपण तिचे अवयव पाडून लिहू शकतो. कर्निस्थ 52ला जर आपण माहिती आपल्याला 13च्या पाढ्यात 52 संख्या आहे, 13 चौक 52, त्यातलं इथली जी संख्या आहे ती 2 आहे, म्हणजे 4चं वर्गमूळ 2 निघतं आणि कर्निस्थ 52 म्हणजेच 2 वर्गमुळात 13 आणि दुसरी संख्या दिलेली आहे आपल्याला 5 वर्गमुळात 13. जर आपण दोघांची जर तुलना केली किंवा दोन्ही संख्या जर पाहिल्या तर या कर्निस्थ 13 सारख्या आहेत आणि सजातीय कर्णी असण्यासाठी कर्निस्थ संख्या समान असणं आवश्यक असतं. त्याचबरोबर कर्निस्थ संख्येची कोटी सुद्धा समान असणं आवश्यक असतं. या दोन्ही अटी या संख्या पूर्ण करतात, म्हणून कर्निस्थ 52 व 5 कर्निस्थ 13 या सजातीय कर्णी प्रकारामध्ये येतात. म्हणून कर्निस्थ 52 व 5 कर्निस्थ 13 या सजातीय कर्णी आहेत. दुसरे उदाहरण आहे कर्निस्थ 68 आणि 5 कर्निस्थ 3. आता जर आपण 17च्या पाढ्यात 68 आहेत, म्हणून बघा कर्निस्थ 68 आपल्याला लिहिता येतील या प्रकारे. 17 चौक 68, 4 गुणिले 17 म्हणजेच कर्निस्थ 68, 4चं वर्गमूळ निघालं 2. कर्निस्थ 68 म्हणजेच 2 वर्गमुळात 17. आपली दुसरी संख्या आहे 5 कर्निस्थ 3, म्हणजे बघा 2 कर्निस्थ 17 व 5 कर्निस्थ 3 या दोन संख्यांच्या कर्निस्थ संख्या कशा आल्या, भिन्न आल्या. इथे 3 आहे, इथे 17 आहे. कोटी जरी समान असली, कर्णीची जरी कोटी समान असली तरी कर्निस्थ संख्या भिन्न असल्यामुळे कर्निस्थ 68 व 5 कर्निस्थ 3 या विजातीय प्रकारच्या कर्णी आहेत. म्हणून कर्निस्थ संख्या भिन्न असल्यामुळे. तिसरं उदाहरण बघा, 4 कर्निस्थ 18 आणि 7 कर्निस्थ 2 अशा दोन संख्यांची जोडी दिलेली आहे. यामधली पहिली जी कर्निस्थ संख्या आहे तिची आपल्याला फोड करता येईल कर्निस्थ संख्येची. तर ही आपल्याला या प्रकारे लिहिता येईल 4 18 आपल्याला इथे जी संख्या आहे ती 2 आहे, म्हणजे वर्गमूळ निघणारी संख्या आहे 9 गुणिले 2 असं जर लिहिलं तर आपल्याला लिहिता येईल 4. 9चं वर्गमूळ आहे 3 आणि कर्निस्थ संख्या शिल्लक राहते 2, म्हणजेच 4 त्रिक 12 कर्निस्थ 2. 4 कर्निस्थ 18 म्हणजेच 12 कर्निस्थ 2 आहे. आता आपल्याला तुलना करायची आहे बघा, 12 कर्निस्थ 2 व 7 कर्निस्थ 2 या संख्यांमध्ये
कर्निस्थ संख्या समान आहे, त्याचबरोबर करणीची कोटी सुद्धा समान आहे, म्हणून दिलेली संख्यांची जोडी ही सजातीय करणींची जोडी आहे. प्रश्न 14 आहे, खालील करणींना सोपे रूप द्या. आता बघा, त्यातलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे वर्गमुळात 27. सोपं रूप देणं म्हणजे इथं जितकं मूळ आहे ते मूळ काढणं. आता इथे आपल्याला 27चं वर्गमूळ काढायला सांगितलेलं आहे. 27चं वर्गमूळ काढत असताना 27 ही वर्गसंख्या नाही, म्हणून आपण त्याचे अवयव पाडणार की एक संख्या त्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. 27 म्हणजे 9 गुणिले 3 आणि 9चं वर्गमूळ काढता येतं. 9चं वर्गमूळ आहे 3 आणि कर्निस्थ 3, म्हणजे या संख्येचं सोपं रूप आहे 3 कर्निस्थ 3. चौथं उदाहरण आहे वर्गमुळात 112 किंवा कर्निस्थ 12, 112 म्हणूया आपण त्याला. कर्निस्थ 112ची आपल्याला अशी फोड करायची आहे की त्यातल्या एका संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, कारण की इथली कोटी जी आहे 2 आहे. मग आता बघा, जर आपण 112चे अवयव काढले या पद्धतीने तर 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 7 112. तर म्हणजे आपण 16 ही वर्गसंख्या आहे, पूर्ण वर्गसंख्या, म्हणून 16 गुणिले 7 जर लिहिलं तर आपल्याला 16चं वर्गमूळ काढता येतं 4 आणि वर्गमुळात 7. हे त्याचं सोपं रूप झालं. पाचवं उदाहरण आहे कर्निस्थ 168. कर्निस्थ 168 जे आपल्याला इथे 2 कोटी असल्यामुळे वर्गमूळ काढायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर अवयव काढून घेऊयात. 168चे अवयव काढले आपण. अवयव असे तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. पण आपल्याला एका संख्येचं वर्गमूळ काढता यायला पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारे पेअरिंग केली तर फक्त 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 42 असंच आपल्याला त्याची जोडी करता येते, जेणेकरून आपल्याला त्याचं वर्गमूळ काढता येईल. म्हणून 168ची फोड आपण 4 गुणिले 42 केली आणि 4चं वर्गमूळ निघालं 2, वर्गमुळात 42. हे त्याचं सोपे रूप आहे.